शर्टची इस्त्री करून मी मागे वळताच माझे पती विशाल आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले। त्यांच्या मांसल शरीरावर पाण्याचे थेंब चमकत होते। टॉवेल गुंडाळून तो माझ्याकडे सरकला, जेणेकरून त्याने माझ्याकडून अशा प्रकारे बनवलेले कपडे घ्यावे। माझी नजर आपोआप त्याच्या शरीरावर केंद्रित झाली। मी पुढे जावे आणि विशालला छातीशी घट्ट मिठी मारावी अशी माझी इच्छा होती। विशालची लग्न होऊ नये मी त्याच्या जवळकीसाठी आसुसलेले होते आणि त्याला माझ्यासमोर असण्याने माझ्या आत एक विचित्र तळमळ निर्माण झाली होती। माझ्या नजरेची तीव्रता जाणवून विशालने आपला घसा साफ केला आणि माझ्याकडे हात पुढे केला आणि कपडे मागितले। माझ्या बिनधास्त नजरेने मला लाज वाटली आणि पटकन विशालचे कपडे त्याच्याकडे सरकवले आणि तोंड फिरवले। मी ज्या प्रकारे त्याच्याकडे बघत होते त्यामुळे माझा नवरा माझ्याबद्दल काय विचार करेल याची मला खूप लाज वाटली, नाहीतर ते मला वाईट समजतील हा विचार करून मला काळजी वाटू लागली। विशाल कपडे घेऊन बाथरूममध्ये परत गेला आणि मी पटकन किचनकडे फिडर बनवायला धावले, कारण विशालची मुलगी सान्वी बाहेर लॉन्चमध्ये रडत होती। काही वेळाने विशाल पूर्ण कपडे घालून खोलीतून बाहेर आला तेव्हा मी पुन्हा त्याच्याकडे बघतच राहिले। तो एक उंच आणि अतिशय देखणा माणूस होता। कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडू शकते आणि मी त्याची पत्नी असल्याने माझा त्याच्यावर पूर्ण अधिकार होता। माझे हृदय आपोआप त्याच्यासाठी धडधडू लागले, पण नेहमीप्रमाणे विशालची नजर माझ्याकडे नसून सान्वीवर होती। त्याने 6 महिन्याच्या सान्वीला आपल्या मांडीत घेतले आणि तिचे चुंबन घेण्यास सुरुवात केली आणि नंतर तिच्यावर प्रेम केल्यानंतर तो स्वतः त्याच्या ऑफिसला निघून गेला। तर मी सान्वीच्या गालावर त्याच बाजूने चुंबन घेतले ज्या बाजूने विशालने घेतले होते। मला अनेकदा विशालचा अशा प्रकारे स्पर्श झाला आणि या कृतीमुळे माझ्या भावना पूर्णपणे भडकल्या। आताही मी वारंवार सान्वीच्या गालावर त्याच बाजूचे चुंबन घेत होते जिथे जिथे ओठ ठेवले होते। असे केल्याने मला खूप शांती आणि आनंद मिळत होता। माझ्यापासून काही अंतरावर बसलेल्या माझ्या सासूबाईंनी माझी ही कृती पाहिल्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तुझ्या लग्नाला 4 महिने होत आले आहेत। सान्वी ही आता मोठी होत आहे। आता तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाचा विचार करा। माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून मी पुन्हा खजील झाले, डोके टेकवले। ती सुद्धा लॉन्चमध्ये बसली होती हे मला कळलेच नाही। माझ्या चेहऱ्यावर लाजेचे भाव पाहून ती म्हणाली, सुनबाई, तू आणि विशालने चांगले नाते निर्माण करावे आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवावा अशी माझी इच्छा आहे। तुम्ही दोघे विवाहित आहात। किती दिवस हा मांजर उंदराचा खेळ खेळत राहणार? मला माहीत आहे की माझा मुलगा तुला वेळ देत नाही, त्याच्या हृदयात तुझीही जागा नाही ज्याची तू पात्रता आहेस, परंतु यासाठी तुला स्वतःला कठोर परिश्रम घ्यावे लागतील। जोपर्यंत तू लाज सोडून देत नाही आणि तुझ्या पतीला तुला त्याची गरज आहे आणि तुझा त्याच्यावर हक्क आहे याची जाणीव करून देत नाही, त्याला हे कळणार नाही। नम्रतासोबतचे आयुष्यही संपले आहे असे त्याला वाटते। नम्रतासाठी एवढाच वेळ देवाने ठेवला होता। नम्रताने तिच्या वाट्याला आलेले आयुष्य जगले आणि विशालच्या कुशीत आपली छावी सोडली। इतकंच आयुष्य तिच्याकडे होतं। यात आम्ही किंवा विशाल काहीही करू शकत नाही। विशालने नम्रतावर खूप प्रेम केले होते। तिच्या अकाली मृत्यूने तो उद्ध्वस्त झाला होता आणि कदाचित आजही तो नम्रताला त्याच्या मनातून काढून टाकू शकला नाही। म्हणूनच तो तुला त्याची पत्नी होण्याचा अधिकार देऊ शकला नाही, पण तू त्याची पत्नी आहेस याची जाणीव तुला करून द्यावी लागेल। तुझा त्याच्यावर पूर्ण अधिकार आहे, तरच तुमचे वैवाहिक जीवन सुरू होईल। आता तुझे जीवन त्याच्याशी जोडलेले आहे आणि त्याने तुझ्याबद्दल विचार केला पाहिजे, पण हे फक्त तूच त्याला कळवशील। विशालच्या प्रेमासाठी आणि त्याच्या सहवासासाठी मी किती दिवस गुदमरत राहणार आणि तळमळत राहणार असा विचारही मनात आला होता। शेवटी तो माझा नवरा आहे, माझा त्याच्यावर पूर्ण हक्क आहे आणि मी देखील सुंदर आणि मजबूत आहे। मलाही भावना आहेत आणि मी माझ्या भावनांना थाप देऊन झोपू शकत नाही। प्रत्येक पुरुषाची आणि प्रत्येक स्त्रीची ही नैसर्गिक इच्छा असते की त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या सहवासाची गरज भासते। मलाही विशालचा सहवास आणि प्रेम हवे होते, पण या आगीत मी किती दिवस स्वतः जळत राहू? उरलेला दिवस घरच्या कामात घालवायचा आणि मग रात्री झोपायला आडवा झाला की मीही त्याच्यासारखीच झोपायचे। आम्ही एकाच पलंगावर झोपायचो, पण मध्ये भरपूर जागा होती। कधी सान्वी त्या जागेवर झोपत असे तर कधी विशाल सान्वीच्या अनुपस्थितीत उशी ठेवत असे। आमच्यामध्ये अजून एक उशी ठेवली होती आणि माझ्या मनाची पहिली इच्छा होती की माझा हात पुढे करून विशालला त्या उशीला स्पर्श करावा। माझ्या मनाला माझा हात पुढे करून विशालला स्पर्श करायचा होता, त्याचे अस्तित्व अनुभवायचे होते, स्वतःला त्याच्या स्वाधीन करायचे होते की स्वतःला त्याच्या बहुपाशात समर्पण करायचे होते। पण हे छोटेसे अंतरही शतकाच्या अंतराएवढेच होते। माझी नजर सतत शर्टलेस विशालच्या पाठीवर खिळलेली होती। मी त्याचं अस्तित्व नीट निरखत होते तेव्हा अचानक विशालने वळून माझ्याकडे पाहिलं। कदाचित माझ्या डोळ्यातील नजरेने त्याला जाणवले असेल की मी त्याच्या अस्तित्वावर लक्ष ठेवून आहे। मी एकदम घाबरले होते। विशालने माझ्याकडे खोलवर कटाक्ष टाकला आणि पुन्हा मागे वळले आणि मला खूप लाज
वाटली. श्वास घेतल्यानंतर हात पुढे करून विशालला मिळवायचे आणि काही वेळाने असे मनात आले. विशाल गाढ झोपेत गेल्यावर मी हळूच त्याच्या पाठीवर बोटे फिरवू लागले. ज्या क्षणी मला त्याचा स्पर्श जाणवला, माझ्या भावनांचे वादळ आवाज करू लागले आणि मग मला हळूहळू माझ्या हाताने त्याचे अस्तित्व जाणवू लागले. पण विशाल झोपलेला नसून जागा आहे आणि त्याला माझ्या कृतीची जाणीव होती याची मला अजिबात जाणीव नव्हती. सकाळी विशालचा शर्ट इस्त्री केला असता हा प्रकार उघडकीस आला. मी द्यायला लागले तेव्हा तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, रात्री तुला झोप येत नव्हती म्हणून तू माझीही झोप उडवलीस. मी अचानक विशालच्या डोळ्यात पाहिलं आणि तिथे एक विचित्र चमक दिसली आणि मला कळलं की तो रात्री जागत होता. मला इतकी लाज वाटली की माझे डोळे शरमेने खाली पडले. पण तरीही मी विशालशी बोलले. मी म्हणाले, हो, मला रात्री झोप येत नव्हती, पण तुला कधी काळजी आहे मी झोपले की नाही. एक छोटीशी तक्रार माझ्या ओठातून सुटली. मी डोळे मोठे करून विशालकडे पाहिले आणि विशालच्या चेहऱ्यावर काही लाजिरवाण्या रेषा दिसल्या. कदाचित तो माझ्यावर अन्याय करतो हे त्यालाही कळले असेल. पण नम्रताचे प्रेम त्याच्या हृदयात खोलवर रुजले होते. ती कोणत्याही प्रकारे निघायला तयार नव्हती म्हणून विशाल माझ्याकडे सरकला नाही. माझ्या हातातून शर्ट घेऊन विशालने तो बेडवर ठेवला आणि पुन्हा बाथरूममध्ये गेला. कदाचित त्याला त्याच्या भावना माझ्यापासून लपवायच्या असतील. मी पण पटकन खोलीतून बाहेर पडले. याची जाणीव करून देऊन मी विशालला लाजवले होते. पण सत्य हे होते की मला आतून खूप लाज वाटली होती. माझ्या भावनांवर अजिबात नियंत्रण नसल्यामुळे रात्रीच्या वेळी केलेल्या माझ्या कृतीचा विचार करून विशाल माझ्याबद्दल काय विचार करेल. स्वतःच्या नवऱ्याला हात लावताना स्वतःपासून दूर पाहणारी मी बहुधा पहिली बायको असावी. माझ्या चेहऱ्यावरचे बदलणारे रंग पाहून सासू म्हणाल्या, काय आहे सुनबाई, कळत नाही का? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आतला ढग अश्रूंच्या रूपाने बाहेर यायला तळमळू लागला. माझ्या डोळ्यातून आलेले अश्रू मी निर्दयतेने पुसले आणि माझ्या सासूबाबतची तक्रारही ओठावरून सरकली. मी म्हणाले, आई, जेव्हा विशालला जीवनसाथीची गरज नव्हती तेव्हा तू त्याच्याशी माझं लग्न का केलेस? सान्वी बद्दल असती तर तुम्ही पण हाताळू शकला असता. माझ्यासारख्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त का करायचे होते? मी विशाल समोर फिरते. त्यांची सर्व कामे मी माझ्या हाताने करते. विशालचे आयुष्य सान्वीमध्ये आहे आणि मी सान्वीला माझी मुलगी म्हणून मनापासून स्वीकारले आहे. खरे तर मला सान्वी जास्त आवडते. विशालला जसं दुखतं तसंच सान्वीच्या छोट्या दुखापतीनं माझं मन दुखतंय. त्या निरागस मुलीत मला माझीच मुलगी दिसते. पण विशालला हे सर्व का दिसत नाही? मी सुद्धा त्याच्या प्रेमाच्या एका थेंबासाठी आसुसते. याची त्याला का पर्वा नाही? सासूबाईंनी मान टेकवली आणि ती म्हणाली, सुनबाई बघ, मला विश्वास आहे की विशालने तुला अजून बायकोचा दर्जा दिला नाही. मला हेही चांगलं माहीत आहे की तुम्हा दोघांमध्ये अजून कसलं नातं नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव. विशाल मनाने खूप चांगला मुलगा आहे. नम्रतावरचे त्याचे हे वेड प्रेम पाहून मी चकित झाले आणि कदाचित देवाला त्याचे हे प्रेम आवडले नसेल. नम्रता म्हणताना कधीच कंटाळा आला नाही. त्याच्यासमोर नम्रता दिसली नाही तर तो नम्रताला इकडे तिकडे शोधू लागायचा. नम्रता आईवडिलांच्या घरी गेली की तो जळालेल्या मांजरासारखा घरभर हिंडत राहायचा. तो मला वारंवार विचारत होता, मम्मी, तू नम्रताला का जाऊ दिलेस? तू तिची सासू आहेस. तू तिला जाण्यापासून रोखू शकली असती. तुझे आदेश तिच्यावर लादू शकली असतीस. मी नकार दिला की त्याला राग यायचा आणि नम्रताचे विशालवरचे प्रेमही कमी नव्हते. तिचेही विशालवर असेच प्रेम होते. कधी कधी त्यांचे प्रेम पाहून मला भीती वाटायची की त्यांचे प्रेम कोणाच्या लक्षात येईल आणि नेमकी हीच भीती वाटायची. नम्रता गरोदर राहिल्यावर 8व्या महिन्यातच तिची प्रकृती अचानक बिघडली. जरी याआधी सर्व काही सामान्य होते. नम्रतासह आम्ही सर्वजण दवाखान्यात धावलो. पण डॉक्टर म्हणाले की एकतर मुलाचा जीव वाचवू शकतो किंवा तुमच्या पत्नीचा. विशाल स्पष्टपणे म्हणाला की तुम्ही काहीही केले तरी माझ्या पत्नीला वाचवा. डॉक्टरांनी नम्रताला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण देवाने नम्रताचे आयुष्य एवढेच लिहिले होते. मुलीचा जीव वाचला, मात्र नम्रताचा जीव गेला. आता विशालचा जीव सान्वीमध्ये वाचवला आहे, कारण हे त्याच्या प्रेमाचे लक्षण आहे. मी तुला शेवटचे सांगेन की याआधी नम्रताची जागा दुसरी कोणीतरी घेईल. त्याआधी तू पत्नी म्हणून तुझे कर्तव्य पूर्ण कर आणि तुझ्या पतीला तुझ्या बाजूने घे. असं मी ऐकले आहे की विशालच्या ऑफिसमध्ये खूप मुली फिरतात. तो तरुण देखणा आहे. नम्रतासारखी दुसरी कोणी सापडली तर तुझे काय होईल? माझ्या सासूबाईंचे म्हणणे ऐकून मी घाबरले आणि मी ठरवले की मी विशालला माझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेन. आजपर्यंत मला त्याच्यासमोर खूप लाज वाटायची, कारण मी त्याची दुसरी बायको आहे. त्याच्या हृदयात माझ्यासाठी जागा नाही हे मला माहीत होतं. त्याची पहिली पत्नी नम्रतावर त्याचं खूप प्रेम होते. हा त्यांच्या आवडीचा विवाह होता आणि त्यांची पसंती अशी होती की अनेक वर्षाच्या प्रेमानंतर त्यांनी लग्न केले.
दोघेही एकाच विद्यापीठात शिकले आणि तिथेच दोघांचे प्रेम झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं. पण सान्वीच्या जन्मावेळी काही गुंतागुंतीमुळे नम्रताने हे जग सोडलं. तेव्हापासून विशालनेही जगण्याची आशा गमावली होती. जर तो जिवंत असेल तर ते फक्त सान्वीमुळेच आणि आज जर मी त्याच्या आयुष्यात सामील झाले तर ते देखील विशालच्या दयाळूपणामुळेच. नवजात बाळाला आईची गरज आहे. विशालच्या आईची तब्येत बिघडली होती. या मुलाला सांभाळण्याची तिची ताकद नव्हती. म्हणून कसे तरी तिने विशालला सान्वीच्या फायद्यासाठी लग्न करायला पटवले आणि मी विशालच्या आयुष्यात सामील झाले. मी नम्रताची दूरची कझिन होते. मी विशालला आधीच ओळखत होते. पण मी लग्न करून विशालची बायको होईल असे कधीच वाटले नव्हते. जेव्हा विशालसाठी दुसऱ्या मुलीचा शोध सुरू झाला तेव्हा नम्रताच्या आई-वडिलांनी विशालसाठी मला पसंती दिली. कारण त्यांना माहीत होते की मी सान्वीवर आईप्रमाणे प्रेम करू शकेन. माझ्या घरच्यांचाही या नात्यावर कोणताही आक्षेप नव्हता. कारण माझे आई-वडील गरीब होते आणि हुंड्याचा भार सहन करू शकत नव्हते. तर विशालला लग्नात काहीही नको होते. म्हणून माझ्या आई-वडिलांनी स्वतः माझे लग्न विशालशी केले. तो श्रीमंत, देखणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या खूप चांगल्या सवयी आणि व्यक्तिमत्व होते. त्यामुळे तो माझ्यासाठी एक चांगला जोडीदार ठरेल असे माझ्या आई-वडिलांना वाटले. पण विशालच्या मनात नम्रताबद्दलचे प्रेम आहे हे ते विसरले होते. मग तो माझ्यावर प्रेम कसा करणार? या द्विधा मनस्थितीत विशालसोबत माझ्या आयुष्यातील 4 महिने गेले. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने सान्वीला माझ्या मांडीवर बसवले आणि मला सांगितले की त्याने मला या घरात सान्वीसाठी आणले आहे आणि मीही अत्यंत शांतपणे सान्वीची काळजी घेतली. त्यांनी ना त्याचे हक्क मागितले होते ना त्यांनी कधी प्रश्न विचारला होता. पण जसजसा वेळ जात होता तसतशी माझ्या आतली अस्वस्थता वाढत होती. खरं तर मी जेव्हाही विशालला पाहिलं तेव्हा माझी नजर आपोआप त्याच्या अस्तित्वावर अडकून पडायची. माझ्या मनाची इच्छा आहे की मी कसे तरी त्यांचे प्रेम मिळवावे. त्यामुळे तो परत येण्यापूर्वी त्या रात्री मी लाल जाळीची साडी नेसली होती. फक्त एक छोटासा ब्लाऊज होता ज्यातून माझ्या अस्तित्वाचे सर्व सौंदर्य दिसत होते. सासूबाईंना विचारल्यावर मी विशालच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले होते. माझ्या सासूबाईंनी मला सान्वीला माझ्यासोबत ठेवण्यास सांगितले होते. ती म्हणाली होती की जर मी आज रात्री सान्वीला माझ्यासोबत ठेवलं तर विशालला चांगले खाऊ घाल आणि त्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न कर. माझ्या सासूबाईंच्या या उदात्त नियतीने मला खूप आनंद झाला आणि मी हसले. तिने सासूची पारंपरिक भूमिका केली नाही, पण ती माझ्यासाठी एका मैत्रिणीसारखी होती जी मला योग्य अयोग्य समजावून सांगायची आणि तिला स्वतःला तिच्या मुलाच्या आयुष्यात मला चांगल्या पदावर पाहायचे होते. सासूने सान्वीला तिच्या खोलीत नेले होते आणि मी विशालची वाट पाहू लागले. गाडीचा हॉर्न वाजला की माझ्या हृदयाची धडधड सुरू व्हायची. मी पहिल्यांदाच अशा प्रकारे विशालसाठी तयारी केली होती. मला माहीत नाही तो मला पाहिल्यानंतर काय म्हणाला असता किंवा त्याने सान्वीला पाहिले नसते तर काय झाले असते. सान्वी येताच तिला आपल्या मांडीवर घेण्याची आणि तिच्यावर प्रेम करण्याची त्याला सवय होती. पण माझ्या सासूबाईंनी आज रात्री सान्वी स्वतः पाहणार असल्याचे सांगितले आणि त्यांनी तिला स्वतःच्या इच्छेनुसार खोलीत नेले. पण आता विशालला वाटेल की मी सान्वीला मुद्दाम माझ्या सासूच्या स्वाधीन केले आहे अशी भीती माझ्या मनाला लागली होती. विशाल जेव्हा घरात शिरला तेव्हा त्याला कॅन्डलने उजळलेले लॉन्च पाहून प्रथम आश्चर्य वाटले आणि मग छोटी पावले टाकत तो टेबलाजवळ पोहोचला आणि तिथे त्याला त्याचे आवडते पदार्थ तयार केलेले दिसले. सर्व दिवे बंद होते. मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि मग मी त्याच्या समोर आले तेव्हा तो बराच वेळ माझ्याकडे डोळे लावून उभा होता. माझ्याकडे बारकाईने पाहत राहिला आणि मग विचारू लागला, काय प्रकरण आहे? हे सर्व का केले? कुठेतरी गेली होतीस का? त्याच्या बोलण्याने माझी जीभ लटकली. हे सगळं मी तुमच्यासाठी केलं हे मी त्यांना सांगूही शकले नाही. मी फक्त बोटे फिरवत होते आणि दाताने ओठ चावत होते. माझी ही कृती पाहून विशाल माझ्या जवळ आला. माझे केस बोटाने मागे ओढत तो म्हणाला, हे सर्व तू माझ्यासाठी केलेस? मी मोठ्या कष्टाने होकार दिला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो म्हणाला, आज मी खूप थकलो आहे पण तुला माझे आवडते जेवण देऊन माझा सर्व थकवा दूर झाला आणि तू पण खूप सुंदर दिसत आहेस. त्याचे डोळे हळूहळू माझ्या अस्तित्वाची जाणीव घेत होते आणि मला लाज वाटत होती. मग विशालने माझा हात धरला आणि मला त्याच्या जवळ बसवले आणि म्हणाला, चल जेवायला. मला पण आनंद होत आहे. विशालच्या या साध्या इच्छेने मी आनंदित झाले. मी स्वतः विशालपासून अंतर ठेवत असल्याचे मला जाणवत होते. मी त्याच्या दिशेने पाऊल टाकले तर विशालही माझ्या दिशेने एक पाऊल टाकेल. खूप छान वातावरणात आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. यावेळी त्याने सान्वीबद्दल विचारले आणि मी त्याला सांगितले की ती आईच्या खोलीत झोपली आहे. हे ऐकून त्यांना दिलासा मिळाला. मग मी खोलीत आले तेव्हा विशाल फ्रेश होऊन झोपला होता. मी मुद्दाम त्याच्या थोडे जवळ आडवे झाले. माझ्या कृतीने त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो वळून माझ्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला आणि मग त्याने असे काही बोलले ज्यामुळे मला लाज वाटली. तो म्हणाला, मला माहीत आहे तुला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुलाही एका स्त्रीप्रमाणे तुझ्या पतीची साथ
त्याचे लक्ष आणि प्रेम हवे आहे. पण जेव्हा मी तुझ्याकडे हात पुढे करतो तेव्हा मला नम्रताची आठवण येते. मी तिच्याशी विश्वासघात कसा करू शकतो? माझ्या मुलीला जन्म दिल्यावर तिने हे जग सोडले. तिला विसरून मी तुझा कसा होऊ? मी हे लग्न फक्त सान्वीच्या निमित्तानं केलं होतं आणि हे लग्नाआधी मी तुला सांगितलं होतं. विशालच्या बोलण्याने माझे मन फारच मोडले. मी दूर पाहिलं. माझे सर्व प्रयत्न आता अयशस्वी झाल्यासारखे वाटले. पण अचानक विशाल पुढे आला आणि त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि त्याचे ओठ माझ्या मानेवर ठेवले. मग तो म्हणू लागला, मनीषा, नम्रताच्या निमित्तानं मी तुला तुझा हक्क दिला नाही तर तोही अन्यायच होईल. तुला माझे अस्तित्व मिळवायचे असेल तर मी तुझे हक्क द्यायला तयार आहे, पण माझे हृदय माझ्या पाठीशी नसेल. असे म्हणत विशालने हळूच माझ्या साडीचा पल्लू ओढला आणि मी त्याचा हात धरला. मी अंथरुणावर थोडी मागे पडले आणि म्हणाले की मला तुझा सहवास अशा प्रकारे नको आहे की तुझे हृदय तुझ्या नियंत्रणात नाही आणि तू जबरदस्तीने तुझे अस्तित्व माझ्याकडे सोपवशील. ज्या दिवशी तुझे हृदय माझ्यासाठी धडधडायला लागेल त्या दिवशी तू माझ्याकडे ये. मी सुद्धा तुला मिठीत घेईन. पण अशा अर्ध्या मनाच्या अस्तित्वाचा मला काही उपयोग नाही. मला तुझे शरीर काबीज करायचे नाही. मला तुझे हृदय, तुझा आत्मा पकडायचा आहे. मी पलंग सोडून उभी राहिले आणि वॉशरूममध्ये गेले आणि शॉवर खाली उभी राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नम्रताचे प्रेम किती प्रबळ होते हे मला माहीत होते. ते तोडणे इतके सोपे नव्हते. मला त्याची वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली. मी माझी साडी बदलली आणि एक साधा सूट घातला आणि माझ्या सासूच्या खोलीत गेले आणि सान्वीला माझ्या मांडीवर घेतले. माझे बदललेले कपडे पाहून सासूबाईंनी विचारले, काय झाले? सान्वीला घ्यायला का आली आहेस? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हटलं, विशालला इतक्या सहजासहजी मिळवणं शक्य नाही. त्याचे अस्तित्व माझे झाले तरी त्याचे हृदय माझे कधीच होणार नाही. माझ्या सासूने माझे दुःख वाचले होते. ती पूर्णपणे गप्प झाली आणि मी सान्वीला उचलून घेऊन आले. मी तिला माझ्या आणि विशालच्या मध्ये घेतल्यावर विशालने लगेच त्याचे ओठ तिच्या गालावर ठेवले. सान्वी झोपलेली असताना तो तिच्यावर प्रेम करत होता. त्याच्या आतल्या भावना, त्याचा चेहरा त्याच्या डोळ्यात दिसत होतं आणि मला स्वतःसाठीही तेच हवे होते. विशाल आणि सान्वी यांच्यातील प्रेम मी बारकाईने पाहत होते आणि मग या सगळ्याचा विचार करत मी निद्रिस्त रात्री शिरले होते. पण तो दिवस कधी येईल माहीत नाही जेव्हा विशाल खऱ्या मनाने माझा असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पूर्ण शांतपणे कामे करत होती. विशालने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. कदाचित त्याला माझ्या मनाच्या स्थितीची जाणीव होती, म्हणूनच तो माझ्याशी अधिक बोलला नाही. ते असे जाऊ लागले. त्या रात्रीनंतर मी विशालच्या जवळ जाण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट आता मी विशालपासून अंतर राखले होते. कधी कधी रात्री सान्वी माझ्या सासूसोबत असायची तेव्हा मी चुकून विशालच्या जवळ येऊ नये म्हणून मुद्दाम सोप्यावर झोपायचे. विशाल उठण्यापूर्वीच मी खोलीतून निघून जायचे. विशाल ऑफिसमधून परतायचा तेव्हा मी स्वयंपाकघरात काम करत असे. विशाल झोपल्यावरच मी खोलीत यायचे. मी मुद्दाम विशाल समोर शक्य तितक्या कमी प्रमाणात यायचे आणि विशालने माझ्या या कृतीची दखल घेतली होती. वेळेला कोणी थांबू शकत नाही आणि काळ त्याच्या गतीने चालतो. आमच्या लग्नाला 1.5 वर्ष होणार होती. सान्वी ही आता मोठी झाली होती आणि मला मम्मा म्हणू लागली. तिच्या तोंडून पहिला शब्द बाहेर पडला तो म्हणजे आई आणि मला इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले. सान्वीने तोंडातून पहिला मम्मा हा शब्द उच्चारला तेव्हा विशाललाही आश्चर्य वाटले. तो माझ्याकडे आश्चर्याने बघत होता. त्याला माझ्याशी काही बोलायचे होते पण माझ्या असभ्य वागण्यामुळे तो मला काही बोलू शकला नाही. मी पटकन तिथून निघाले. मला वाटले होते की आता मी विशालच्या आयुष्यातून कायमची दूर जाईन, कारण विशाल नम्रताच्या आठवणींनी खुश होता. त्यामुळे त्याच्या सुखी आयुष्यात मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नव्हता. कधी कधी तो मला पाहून अस्वस्थ व्हायचा. त्याच्या डोळ्यातील ही अस्वस्थता मला वाचता आली. तो मला काहीतरी बोलणार होता पण अचानक थांबून माझ्याकडे सरकत असे. पण नम्रताच्या प्रेमाने त्याच्या पावलांना साखळी घातली होती. कधी कधी मी त्याला रात्री जागताना पाहिले होते. पलंगावर सर्व बाजू बदलत राहताना त्याला पुढे जाऊन मला मिठी मारायची होती पण नम्रताचा विश्वासघात करायचा नव्हता. मला त्याची ही अस्वस्थता दूर करायची होती. मी जर त्याच्या आयुष्यापासून दूर गेले असते तर तो नम्रताच्या आठवणीने आनंदीच आयुष्य जगू शकला असता. आणि मी माझ्या सासूला एकच गोष्ट सांगितली की मम्मीजी, आता सान्वी मोठी झाली आहे. तुम्ही आणि विशाल मिळून सान्वीची काळजी घेऊ शकता. आता मला या बंधनातून मुक्त करा. मी आता गुदमरून आयुष्य जगू शकत नाही. माझ्या सासूने माझ्याकडे आशाभूत नजरेने पाहिले. म्हणू लागली, मनीषा, अजून एकदा प्रयत्न कर. कदाचित माझा मुलगा विशाल तुझ्याकडे वळेल, कारण मेलेल्या माणसासोबत आयुष्य घालवता येत नाही. जिवंत माणसासोबत आयुष्य घालवले जाते. नम्रताच्या आठवणींनी तो किती दिवस जगत राहणार. मी म्हणाले, आई, मी विशालला संधी देऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला आहे आणि या 1 वर्षात अशा अनेक संधी आल्या की तो मला प्रेमाने हाताळू शकला असता. माझा हात धरून त्याला नव्या आयुष्याची सुरुवात करता आली असती. पण प्रत्येक वेळी त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे. मी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही. जर मला माझे आयुष्य एकट्याने घालवावे लागले तर निदान विशालच्या मनात माझे प्रेम पुन्हा जगवण्याची वाट पाहण्याचे दुःख
तरी मला होणार नाही, असे म्हणत मी माझ्या खोलीत आले आणि विशाल खोलीत उपस्थित असल्याचे पाहून थक्क झाले. आज तो वेळेच्या आधी घरी आला. घड्याळात बघितले तर 4 वाजले होते. विशाल ऑफिसमधून घरी 6 वाजता परतत असे. विशालची नजर फक्त माझ्यावरच खिळली होती, जसे की त्याला मला काहीतरी सांगायचे आहे किंवा माझ्या डोळ्यात काहीतरी शोधायचे आहे. मी त्याच्याकडे पाहणे टाळले होते, कारण आज त्याच्या डोळ्यात काहीतरी होते ज्यामुळे माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. मी विचारले, तुझ्यासाठी चहा आणू का? तो म्हणाला, माझ्या जवळ येऊन बस, मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. पण मला विशालशी बोलायचे नव्हते. मी खोलीतून बाहेर जाऊ लागली, पण अचानक विशालमधील बिजलीने माझा हात धरला आणि मला स्वतःकडे ओढले. मी माझा तोल सांभाळू शकले नाही आणि सरळ विशालच्या छातीत पडले. विशालच्या अंगातून निघणारा मजबूत परफ्यूम माझ्या नाकाला लागला. हळूहळू विशालचे हात माझ्या भोवती घट्ट होत होते. मी म्हणाले, काय करत आहेस? तू निघून जा. त्याने मला सांगितले की त्याने तुला सोडायला थोडी पकडली आहे, असे म्हणत त्याने आपले प्रेम माझ्या गळ्यापर्यंत आणले. विशालचा गरम श्वास मला वितळू लागला. विशाल उत्तेजित अवस्थेत माझ्या कानात म्हणाला, मनीषा, मला माफ कर, मी तुला प्रत्येक क्षणी त्रास दिला आहे. विशालच्या तोंडून माफीनामा ऐकून मी चकित झाले आणि विशालकडे बघू लागले. हे माझे जीवन आहे का? मी पण बाहेर पडणार होते की हे सुद्धा एक स्वप्न होतं? त्याच्या गालाला स्पर्श करून मला विशालला अनुभवायचं होतं. हे वास्तव आहे की स्वप्न? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विशालच्या हातातून बाहेर पडून मी विशालपासून वेगळीच झाले आणि बिनधास्त रडू लागले. विशाल माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मनीषा, असे रडून मला आणखी लाजवू नको. आज मला माझी चूक मान्य आहे. या 1.5 वर्षात तू माझी जितकी काळजी घेतलीस तितकी नम्रतानेही माझी काळजी घेतली नव्हती. नम्रता खूप श्रीमंत कुटुंबातील होती आणि म्हणूनच ती खूप कमी स्वभावाची होती. मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. ती फक्त माझ्या प्रेमाचे वादळ होती. माझा राग तिला सहन होत नव्हता, पण तू माझा राग सहन केलास, माझी काळजी घेतलीस, माझ्या मुलीला मातृप्रेम दिलेस. या हृदयात तू तुझे स्थान नम्रतापेक्षा उंच केलेस. तू मला सोडून गेलीस तर मी जगू शकणार नाही. नम्रताच्या वियोगाने मी तुटून पडलो, पण तुझा वियोग मला थेट मरणाकडे घेऊन जाईल. मी वेदनेने विशालच्या तोंडावर हात ठेवला आणि विशाल माझ्या कृतीवर हसला. माझ्या डोळ्यातील अश्रू तो हाताने साफ करू लागला. तेवढ्यात मला सानवीच्या रडण्याचा आवाज झाला आणि मी पटकन खोलीतून बाहेर आले. आज हृदयाचे ठोके वेगळ्याच स्टाईलने धडधडत होते. चेहऱ्यावर वेगळाच रंग दिसत होता. मी जेव्हा सानवीला माझ्या सासूच्या मांडीवर घेतले तेव्हा तिने माझ्या चेहऱ्यावर रंग पसरलेले पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर निवांत हास्य पसरले. आम्ही सर्वजण संध्याकाळचा चहा घेत असताना विशाल म्हणाला, संध्याकाळी तयार हो, मी तुला आणि सानवीला खरेदीला घेऊन जातो. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मग मी संध्याकाळी लवकर तयार झाले आणि त्याची वाट बघत बसले, कारण तो त्याच्या एका मित्राकडे गेला होता. संध्याकाळी विशाल परत आल्यावर त्याने मला आणि सानवीला बाहेर काढले. आम्ही याआधी अनेकदा खरेदीला गेलो होतो, पण विशालने सानवीसाठी सर्व काही खरेदी केले होते. मला काही घ्यायचे असेल तर ते विकत घ्यावे असे त्यानेही मला सांगितले, पण मी कधीही काहीही खरेदी केले नाही. जेव्हा आम्ही खरेदीसाठी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा विशाल आधी बॅगा माझ्या हातात देऊन थांबला आणि मग तो माझ्यासाठी कपडे शोधू लागला. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्याला विचारले की तो काय करतोय, तर तो म्हणाला, तू किती दिवसापासून या 4 जोड्यांच्या कपड्यांमध्ये हिंडत आहेस, तुझ्याकडे नीट कपडे देखील नाहीत. म्हणूनच मला वाटले की आज सानवीसाठी नाही तर तुझ्यासाठी शॉपिंग करू. आणि मग विशालने खरेदी केली. त्याच्या आवडीनुसार माझ्यासाठी बरेच कपडे. मी पहिल्यांदा विशालच्या आवडीच्या गोष्टी स्वतःसाठी विकत घेत होते आणि मला खूप आनंद होत होता. आणि मग विशालने अचानक माझ्यासाठी अशी वस्तू विकत घेतली. विशालचा हेतू लक्षात येताच माझ्या हृदयाचा ठोका चुकला. ती खूप सुंदर काळ्या रंगाची नायटी होती. तो म्हणाला की तू हे परिधान करून खूप सुंदर दिसशील. आणि मग त्याने स्वतःच्या इच्छेने ती नायटी विकत घेतली. आम्ही थकून रात्री घरी परतल्यावर विशाल म्हणाला, जा नायटी घालून तयार हो. मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा विशालच्या डोळ्यातील चमक आणि खोडकरपणा पाहून मला लाज वाटली. आणि मग ती नायटी मी घातली आणि तयार होऊन खोलीत आले आणि आश्चर्यचकित झाले. विशाल बेडवर माझी वाट पाहत बसला होता. त्याने हातवारे करून मला त्याच्याकडे बोलावले आणि मग मला त्याच्या मिठीत घेतले. मी विशालच्या सहवासात विरघळू लागले, पण तो सर्व काही फक्त माझ्या आनंदासाठी करत होता हे मला माहीत होतं. म्हणूनच मी थोडी मागे सरकले आणि म्हणाले, विशाल, बळजबरीने माझ्या स्वाधीन करू नकोस. मला तुझे प्रेम हवे आहे, तुझे शरीर नाही. विशालने माझ्या ओठाचे हळूवार चुंबन घेतले आणि म्हणाला, मलाही तुझ्यासाठी माझे प्रेम वापरायचे आहे. नम्रताच्या आठवणी या हृदयात धुसर झाल्या आहेत आणि तू ह्या हृदयाच्या सिंहासनावर बसली आहेस. आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी तुला आधीच कबूल केले आहे. आता जेव्हा मी प्रेम करतो तेव्हा ते व्यक्त करणे महत्त्वाचे आहे आणि आज रात्री तू माझ्या प्रेमावर विश्वास ठेवशील. असं म्हणत विशालच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू पसरलं आणि मी लाजत विशालच्या छातीत
डोकं लपवलं. विशालने हळूहळू नाईटीचे तार उघडले होते आणि माझे मन थरथरत होते. माझ्या पापण्या थरथरत होत्या आणि मी विशालपासून माझी नजर दूर ठेवली. आज लग्नाच्या 1.5 वर्षानंतर आमच्या लग्नाची रात्र होणार होती. त्यामुळेच माझे अस्तित्व थरथर कापत होते आणि विशाल हळूहळू माझी कोमलता त्याच्या ओठांनी एकत्र करून माझ्यावरचे प्रेम व्यक्त करू लागला होता. आम्ही दोघंही एकमेकात हरवत गेलो होतो आणि हळूहळू रात्र निघू लागली. विशालने त्याच्या प्रेमाप्रमाणे रात्रभर मला घट्ट धरून ठेवले होते आणि सकाळपर्यंत मी थकून गेले होते. सकाळी कुठेतरी विशालने मला झोपू दिले आणि मग मी विशालच्या मिठीत डोळे मिटले. दुसऱ्या दिवशीची सकाळ माझ्या आणि विशालच्या आयुष्यातील आनंदाची सकाळ होती. विशालने मला मिठी मारली आणि कपाळाचे चुंबन घेतले आणि आमच्यात वैवाहिक जीवन सुरू झाले. मी विशालच्या प्रेमाने आनंदित तर होतेच, पण देवाचे आभारही मानत होते. माझे प्रेम, माझी उपासना आणि माझी सेवा यामुळे मला विशालचे स्थान मिळाले होते. मीही सान्वीला प्रेमाने मिठी मारली होती. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि मी विशालला वचनही दिलं होतं की मी त्याला कधीही नम्रताची उणीव भासू देणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता तेव्हा तुम्हाला ते नक्कीच मिळते. लग्नानंतर मीही विशालवर मनापासून प्रेम केले. माझा आनंद मानत होते. त्याचे प्रत्येक दुःख मी माझे मानले आणि त्यामुळेच मी विशालच्या हृदयातून नम्रताच्या आठवणी पुसून टाकू शकले आणि विशालच्या हृदयात प्रेम ठेवू शकले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.